ज्यांनी आपल्या भागातले कॉम्रेड विमान शिराळकर, कॉम्रेड बीटी रणदिवे असतील, आपला कॉम्रेड आदर्श या देशामध्ये दुसरा असूच शकत नाही. एवढा त्यागी पुरुष म्हणून तो जेव्हा आपल्याला जे काही वन अधिकार त्यांची पुण्य आहे, त्यांच्या सगळं त्यागाचे बलिदान पडलं नाही तर आपल्याला दिल्लीला जावं, त्याचं मोठं आंदोलन करावं लागेल. कारण माझं ज्या शेतकऱ्याने आंदोलन केलं, काळा कायदा मागे घेतला, तसंच आपल्याला हे करावं लागेल. या ठिकाणी तुम्ही आलात, कॉम्रेड अनिल भाऊने सांगितलं की स्थानिक प्रश्नावरती स्थानिक जे मागण्या आहेत त्याच्यावर मॅडम जर चर्चा केली, पण ते आता कधी बोलवतात संबंधित अधिकारीला, रोजगार हमीच्या अधिकाऱ्यांना, RTOला, पोलीस अधिकाऱ्याला किंवा जिल्हा परिषदचे अधिकारी, ते समाज कल्याणचे अधिकारी जे घरकुल देतात, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, त्या सगळी विकास योजना, त्याचे सगळे संबंधित अधिकाऱ्यांना ते बोलवतील. आज सध्या त्यांचा विश्वास आपण ठेवतो, पण यात त्यांनी बोलवलं नाही तर दुःखाची गोष्ट आहे. लोकांची काय, कोणतेही अधिकारी शब्द पाळत नसतात, आणि ते शब्द पाळतात ते 100 1-2 असतात. सगळे लबाडांची लाईन आहे. हां, सगळे ग्रामपंचायतपासून, सरपंचापासून, ग्रामसेवकपासून तर मंत्रालयापर्यंत सगळे मंत्री लबाडांची करते. आणि म्हणून तिथपर्यंत यांचा विश्वास ठेवावा. आपला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यावर रस्ता यावाच लागेल. जातीवादी धर्मांध शक्ती भांडवल. नारायण ठाकरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सचिव मंडळ सदस्य. आज संपूर्ण भारत देशभरात माकपच्या 3 संघटनांनी आज स्ट्राईक पुकारलेला होता. त्याच्यामध्ये संप, आंदोलने, मोर्चे अशा पद्धतीचं स्वरूप होतं. आज संपूर्ण देशभरात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो होतो. त्याच्यामध्ये मुख्य मागण्या आमच्या ह्या होत्या का जी मनरेगा जी योजना होती, या योजना तो कायदा होता तो जसाचा तसा लागू करावा, आणि जी रामजी योजनाचं जे नाव दिलेलं आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं. याच्यामध्ये नावावरून कायद्यामध्ये असं राजकारण करण्यात येऊ नये, ही आमची प्रमुख मागणी होती. त्या अनुषंगाने मॅडमांनी ते वरती कळवणार आहेत. राष्ट्रीय लेवलच्या मागण्या असल्यामुळे काही त्या वरती कळवणार आहेत, परंतु स्थानिक लेवलच्या मागण्यांमध्ये आमच्या काही मागण्या होत्या ज्या काही पोलीस स्टेशनशी संबंधित होत्या. तळोद्याचे जे PI आहेत राजन मोरे साहेब यांनी जेव्हापासून रुजू झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यामध्ये कित्येक भाजीपाला विक्रेत्यांना, रिक्षावाल्यांना जी मारहाण केलेली आहे लाथाबुक्क्यांनी, असे प्रकार तळोद्यामध्ये यापुढे घडू नये. संबंधित SP साहेबांना तशा प्रकारच्या सूचना देण्यात याव्यात आणि त्याच्यावर सक्त ताकीद देण्यात यावी, अन्यथा याच्यापुढे आमचं जोरदार आंदोलन करण्यात येईल असं इशारा आम्ही या ठिकाणी दिला. त्याच पद्धतीने जे RTOच्या बाबतीत जे काही फाईन आकारले जात आहेत 32-36 हजार, तर हे फाईन जेव्हा मेमो पाडला जातो तेव्हा 32-36 हजार असतात, मात्र जेव्हा RTO ऑफिसला भेट दिली जाते तेव्हा 1,80,000 70,000 असा दंड त्यांना सांगण्यात येतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि यापुढे RTO साहेबांनी जरा समजदारपणा धरून गोरगरीब कष्टकरी जनतेकडे जुनी वाहनं असल्यामुळे त्यांना समजूतदारपणे एकतर फाईन आकारला पाहिजे, नाहीतर त्यांना समज देऊन सोडण्यात आलं पाहिजे. अन्यथा असे भरपूर कायदे आहेत, समाज हिताचे जे ट्रायबलचे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी जसं शासन करत नाही आणि एका बाजूने गरिबांवर अन्याय करतात, असं यापुढे होता कामा नये, असा इशारा आम्ही कलेक्टर उपजिल्हाधिकारी मॅडमांना दिलेला आहे. येत्या काही दिवसात त्या संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक आम्हाला बोलावणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत.